आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण व्यंजन संधी म्हणजे काय आणि प्रथम व्यंजन संधी म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे. व्यंजन संधी म्हणजे व्यंजन प्लस व्यंजन आला असेल तर व्यंजन संधी होणार, किंवा पहिला वर्ण व्यंजन किंवा दुसरा वर्ण स्वर आला असेल तरीही व्यंजन संधी होते. आणि व्यंजन संधीचा आपण पहिला नियम पाहिला, प्रथम व्यंजन संधी. प्रथम व्यंजन संधी म्हणजे काय? पहिले 5 वर्ग क पासून म पर्यंत अनुनासिक सोडून कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आल्यास त्या पहिल्या व्यंजनाबद्दल आपल्याला त्या पहिल्याच व्यंजनाच्या वर्गातील पहिलं कठोर व्यंजन घ्यायचं होतं. याला प्रथम व्यंजन संधी असं म्हणतात. अशा पद्धतीने आपण प्रथम व्यंजन संधी पाहिलेली आहे. आता आपण व्यंजन संधीचा दुसरा नियम पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपला मेन टॉपिक. व्यंजन संधीचा नियम दुसरा पाहूया. पहिल्या 5 वर्गातील म्हणजे क पासून म पर्यंत कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास त्या पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक येऊन संधी होत असते. या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ आहे की पहिलं वर्ण हा व्यंजन असेल आणि दुसरा वर्ण हा अनुनासिक आला असेल. अनुनासिकमध्ये ड, त्र, न, न, म या 5 पैकी कोणतंही अनुनासिक व्यंजनापुढं आलं असेल तर त्या ठिकाणी व्यंजन अनुनासिक संधी होत असते. या ठिकाणी दुसऱ्या नियमाचा अर्थ आहे की कोणत्याही 5 वर्गातील व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास म्हणजे व्यंजनाच्या समोर अनुनासिक आला असेल तर त्या पहिल्या व्यंजनाबद्दल आपल्याला त्या पहिल्या व्यंजनाच्या वर्गातीलच अनुनासिक घेऊन संधी करायची आहे. आपण या वाक्याला आपण सूत्ररूपामध्ये सोप्या पद्धतीनं मांडूयात म्हणजे आपल्याला अजून चांगलं समजेल. पहा, व्यंजन प्लस अनुनासिक म्हणजेच व्यंजनाच्या समोर कोणतंही अनुनासिक आलं असेल ड, त्र, न, न, म यापैकी तर त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील अनुनासिक येते. म्हणजे या पहिल्या वर्णाच्या वर्गातील जो अनुनासिक आहे त्याच्या वर्गामध्ये त्याच्याच वर्गातील अनुनासिक येत असते. उदाहरणार्थ पाहूया, अजून चांगलं समजेल. उदाहरणार्थ पहा, त प्लस म. त हे एक व्यंजन आहे आणि म हे अनुनासिक आहे. तर आपली व्याख्या आहे की पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक येईल. तर पहिला व्यंजन त आहे. त चा वर्ग कोणता? त चा वर्ग त, थ, द, ध, न. नळाचं न. तर त च्या वर्गातील अनुनासिक हे न येते. नळाचं न. ठीक आहे. त्याच्यामुळे या त च्या जागी न येणार, म्हणून या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्या पहिल्याच व्यंजनाच्या वर्गातील अनुनासिक येऊन व्यंजन अनुनासिक संधी होत असते. म्हणून त प्लस म या ठिकाणी म झालं. ठीक आहे, समजलं? आपण अजून चांगल्या प्रकारे समजू चार्टच्या द्वारे, म्हणजे अजून छान समजेल तुम्हाला. आपलं उदाहरण होतं त प्लस म. पहा, त प्लस म होतं. ठीक आहे. तर पहिला वर्ण त होता. पहिला वर्ण त, दुसरा वर्ण म हे अनुनासिक होतं. तर ह्या पहिल्या वर्णाच्या ठिकाणी आपल्याला त्याच्याच वर्गातील त चा वर्ग, त, थ, द, ध, न या ठिकाणी आपली व्याख्या काय आहे? कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आला असेल तर त्या पहिल्या व्यंजनाच्या जागी त्याच्याच वर्गातील अनुनासिक येऊन संधी होत असते. आपला पहिला वर्ण त आहे. त चा वर्ग, त च्या वर्गामध्ये नळाचं न हे अनुनासिक येतं, म्हणून त च्या ठिकाणी न हे अनुनासिक येणार आहे. समजलं? दुसरं उदाहरण पाहू. दुसरं बघा, ट. आपण ट प्लस म. ट हे व्यंजन आहे आणि म हे एक
अनुनासिक आहे. ट प्लस म. ट चा वर्ग ट ठ ड ढ न न. ठीक आहे. आपली व्याख्या, कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक घेऊन संधी होत असते. कोणताही वर्ण ट आलेला आहे, ट चा वर्ग ट ठ ड ढ न ट ठ ड ढ न. पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील अनुनासिक घ्यायचा आहे आपल्याला. पहिला वर्ग या ट या वर्णाच्या ठिकाणी आपल्याला त्याचा अनुनासिक घ्यायचंय. ट च्या वर्गातील न, बाणाचं न हे अनुनासिक येणार आहे. तर ट प्लस म या ठिकाणी म असं होणार आहे. न म न. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण काही उदाहरण पाहू, जेणेकरून तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजेल. पहा. सन्मार्ग. सन्मार्गचा आपण पोटफोड केली. सतमार्ग. सतच त प्लस म घेतला आपण. त चा वर्ग त थ द ध न. त हे पहिलं व्यंजन, त्याच्यामुळे त च्या वर्गातील आपल्याला अनुनासिक घ्यायचे. त च्या वर्गातील अनुनासिक न, नळाचं न येतं, त्याच्यामुळे म. तर त प्लस म याचा अनुनासिकाचं होईल म. तर या ठिकाणी सत प्लस मार्ग याची व्यंजन संधी होईल सन्मार्ग. समजलं? अजून दुसरं उदाहरण पाहू. वाङ्मय. याची पोटफोड केली आपण. वाक प्लस मय. क प्लस म. संधी करायला होत आपण, व्यंजन संधी. क प्लस म. क चा वर्ग कोणता? क ख ग घ ड. क चा वर्ग क ख ग घ ड. ठीक आहे. आपल्याला पहिल्या व्यंजनाबद्दल अनुनासिक घ्यायचे. पहिला व्यंजन क. क चा वर्ग कोणता? क ख ग घ ड. क च्या वर्गामधला अनुनासिक कोणता? ड. ठीक आहे. त्याच्यामुळे क च्या ठिकाणी ड येणार, डम. त्याच्यामुळे याचा वाक प्लस मय याची व्यंजन संधी होणार वाग्मय. ओके. उच्चारामध्ये फरक येतो. अजून एक दुसरं उदाहरण पाहू, म्हणजे अजून छान समजेल. सन्मार्ग. पोटफोड केली आपण. षट प्लस मास. ट प्लस म. ट प्लस म. ट प्लस म च, ट च आपले व्याख्या आहे. पहिले 5 वर्ग कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास त्या पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच्याच वर्गातील आपल्याला अनुनासिक घ्यायचे. पहिला वर्ण ट. ट चा वर्ग ट ठ ड ढ न. ट च्या वर्गातील अनुनासिक न, बाणाचं न. आणि त्याच्यामुळे या ट च्या ठिकाणी न हे बाणाचं न येऊन जाईल, त्याच्यामुळे म असं व्यंजन संधी होईल या ठिकाणी. म्हणून षट प्लस मासचं षण्मास अशा पद्धतीने व्यंजन संधी होत असते. तुम्ही दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल तुमचे धन्यवाद. मी तुमची खूप आभारी आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक, शेअर अँड कमेंट माय व्हिडिओज स्टडी सर्कल. धन्यवाद.